माझे नाव राजवर्धन परशुराम मोरे, इयत्ता 5वीचा विद्यार्थी. माझ्या शाळेचे नाव विद्या मंदिर गोरेवाडी. आपल्या समोर विषय मांडत आहे माझी शाळा माझा अभिमान. माझी शाळा माझा अभिमान. शाळा माझी छान छान, शाळा माझी छान, शाळा माझी छान छान, शाळा माझी छान. शाळेचा आम्हाला आहे अभिमान, शाळेचा आम्हाला आहे अभिमान. शाळा माझी छान छान, शाळा माझी छान. मनुष्याच्या जीवनाची सुरुवात होते इथून. अनेक विद्यार्थी हुशार झाले इथे शिकून. मनुष्याच्या जीवनाची सुरुवात होते इथून. अनेक विद्यार्थी हुशार झाले इथे शिकून. शाळेने माझ्या किती घडविले विद्वान, शाळेने माझ्या किती घडविले विद्वान. शाळा माझी छान छान, शाळा माझी छान. काय म्हणावे मी पामराने, माझ्या शाळेची गौरव करता. जिथे ज्ञान आणि संस्कारांचे सिंचन होते तो माझा अभिमानाचा विषय. शिस्त, वाचनालय, मैदान व मायाळू शिक्षक आणि माझ्या पंथात वर निर्माण करण्याचे सामर्थ्य फक्त आणि फक्त मराठी शाळेत आहे. शाळा म्हणजे ज्ञानाचे सागर, जिथे मनाला मिळतो विचारांचा विरंगुळा. केवळ पुस्तकी ज्ञान न देता जीवनाचा खरा अर्थ व नैतिकतेची मूल्य जिथे रुजवली जातात ती माझी मराठी शाळा. मातीच्या पोळ्याला आकार देऊन सुंदर शिल्प तयार करण्याचे कार्य माझे गुरुजी करतात. माझ्यामधील बदल हे माझ्या शाळेची देणगी आहे. नृत्य, भाषण, स्पर्धा परीक्षा, विविध उपक्रम तसेच मूल्यवर्धन संस्कारांचा गोड खजिनाच जणू माझी शाळा. याच वर्षी शाहू स्मारक या ठिकाणी आमच्या शाळेचे नाटक गड आला पण सिंह गेला सादर करण्याचे भाग्य लाभले. या नाटकात मला तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारण्याचा योग आला. अंगावर शाल आणणारे प्रसंग, हावभाव व परिस्थितीच्या सामोरे जाऊन भूमिका निभावण्याचे सामर्थ्य माझ्यात निर्माण केले ते म्हणजे माझ्या गुरुजनांनी. स्पर्धा परीक्षेत प्रज्ञाशोध, शिष्यवृत्ती, नवोदय, समृद्धी या परीक्षेत मला मिळालेले यश हे माझ्या शाळेमुळे. जर मला विचारलं तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर जागा कोणती तर मी अभिमानाने सांगेन माझी शाळा. कारण ती फक्त शाळा नाही, माझ्या स्वप्नांची सुरुवात आहे, माझ्या आयुष्याची ओळख आहे आणि तीच माझा अभिमान आहे. याच शाळेत माझे अनेक मित्रमैत्रीण आहेत ज्यांच्यासोबत मी अभ्यास करतो आणि खेळतो. शाळेतील मैत्री, शिक्षण आणि शिक्षकांचे मार्गदर्शन हे आपल्या आयुष्यभर लक्षात राहणारे असतात. आज मी जे काही आहे किंवा भविष्यात जे काही बनेल त्याचे सर्व श्रेय माझ्या शाळेलाच जाते. शाळा हे माझ्या जीवनाचे पाया रचणारे मंदिर आहे. म्हणून मला शाळेचा खूप आणि खूप अभिमान वाटतो. सत्य शेवटी माझ्या वाणीला विराम देताना एवढेच बोलेल, वेळ बदलली आज तरी जग कितीही मोठं झालं. वेळ बदलली आज तरी जग कितीही मोठं झालं तरी मुळं तच घट्ट रवलेली जी घडवते माणूस म्हणून, जी घडवते माणूस म्हणून. ती माझी मराठी शाळा माझा अभिमान. ती माझी मराठी शाळा माझा अभिमान. धन्यवाद.